पवार कुटुंबात पुन्हा संघर्षाची ठिणगी. शरद पवारांच्या खुर्चीवर पार्थ पवारांचा डोळा. अजितदादांच्या निधनानंतर नवी खळबळ. नमस्कार, तुम्ही पाहत आहात आय न्यूज 28. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. अजितदादांच्या अकाली निधनानंतर आता पवार कुटुंबात आणि पर्यायाने राज्याच्या सत्तेत नवे समीकरण जुळताना दिसत आहे. पार्थ पवार यांनी आता अशी एक मागणी केली आहे ज्यामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघालंय. नक्की काय आहे हे प्रकरण? पार्थ पवारांना शरद पवारांची जागा का हवी आहे? पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. 28 जानेवारी 2026 बारामतीमधील त्या दुर्दैवी विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आणि राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. या धक्क्यातून सावरत असतानाच सुनेत्रा पवार यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. मात्र आता या राजकीय प्रवासात एक मोठे वळण आले आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची नजर आता थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राज्यसभेच्या जागेवर लागली आहे, जी एप्रिल 2026 मध्ये रिकामी होत आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार पार्थ पवार यांना त्यांच्या आईच्या म्हणजेच सुनेत्रा पवार यांच्या जागेत फारसा रस नाहीये, कारण सुनेत्रा पवारांच्या जागेचा कार्यकाळ 2028 मध्ये संपत आहे. तिथे गेल्यास पार्थ यांना केवळ एक पार्शियल टर्म मिळेल. मात्र त्यांची नजर आहे शरद पवारांच्या राज्यसभेच्या जागेवर. या जागेवर निवडून आल्यास पार्थ पवारांना पूर्ण 6 वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. अजितदादांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या या परिस्थितीत पार्थ पवार आपली राजकीय पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोलले जात आहे. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार एकत्र दिसले. निमित्त जरी अजितदादांचे स्मारक उभारण्याचं असले तरी चर्चा रंगली ती पार्थ पवारांच्या राज्यसभेच्या इच्छेची. एप्रिल 2026 मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होत आहेत. यात शरद पवार, फौजिया खान, रामदास आठवले, धैर्यशील पाटील, भागवत कराड, रजनी पाटील आणि प्रियांका चतुर्वेदी यांच्या जागांचा समावेश आहे. पण पार्थ पवारांची ही इच्छा पूर्ण होणार का? चला थोडं गणितातून समजून घेऊया. राज्यसभेत निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान 37 मतांची आवश्यकता असेल. सध्याच्या विधानसभेच्या समीकरणानुसार भाजप 135 आमदार, शिवसेना 57 आमदार, एनसीपी 41 आमदार. सत्तारूढ युतीकडे पुरेसे संख्याबळ आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःचा उमेदवार सहज निवडून आणू शकते. जर पक्षानं पाठिंबा दिला तर पार्थ पवारांचा दिल्लीचा रस्ता मोकळा होऊ शकतो. अजितदादांनंतर पार्थ पवार आता पवार कुटुंबाचा नवा चेहरा बनणार का? शरद पवारांची जागा पार्थ घेणार का? तुम्हाला काय वाटतं? पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय योग्य ठरेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच वेगवान घडामोडींसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.